दीपाली व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या रेसिपीचं नाव आहे फिंगर चिप्स। मी आज फिंगर चिप्स बनवणार आहे। त्यासाठी मी काय घेतलं हे सांगते तुम्हाला। मी 2 मोठ्या साईजचे आलू घेतले, त्याचे मी वरचे हे सगळे स्लाइस काढून घेतले आणि हे दोन्ही आलू मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यासोबत ह्या मिरच्या आपण फ्राय करून घेणार आहे। तर ह्याचे ना आपण एकदम असे पातळ पातळ याचे काप करून घेणार आहेत आणि ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवते। याच्या आपल्याला पातळ पातळ 2 अशा चकत्या करून घ्यायच्या आहे। हे बघा, ह्या साईजचे अशा आपल्याला 2 अशा चकत्या करून घ्यायच्या। हे एकावर एक ठेवून असं छान असं पातळ पातळ त्याचे काप करून घ्यायचे। मस्त छान लांब 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 असे कट करून घ्यायचे। हे बघा किती छान आपण अशा मस्त पातळ पातळ छान याचे स्लाइस करून घेतले। हे बघा, या पद्धतीने तुम्ही ते करायचे। आता आपण कढई ठेवली गॅसवर, यामध्ये तेल टाकू। बघा, आपण अशा पद्धतीने आता ते बटाट्यांचे आपण असे पातळ पातळ स्लाइस करून घेतले। आता हे आपल्याला अगोदर तळण्याच्या अगोदर पाण्यात उकळून घ्यायचे। तर त्यासाठी मी इथे कढई ठेवली गॅसवर, तुम्ही बघू शकता, आणि त्यात मी 1 तांब्या पाणी टाकले आणि आता हे पाणी छान पैकी उकळू देऊ आणि मग त्यामध्ये हे स्लाइस आपल्याला वाफून घ्यायचे आहेत। हो, मी हे बटाटे आता बॉईल करून घेते 2 मिनिटं। हे सगळे आपले जे बटाटे होते स्लाइस केलेले, हे सगळे मी यामध्ये टाकतेय। पाणी छान पैकी उकळलंय आणि आता 2 मिनिटासाठी याला आपण वाफवून घेऊ। त्याच्यावर मी आता झाकण ठेवते। हे असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून दिलं। आपण हे जे बटाटे पाण्यामध्ये बॉईल करायला टाकले, याच्यामुळे काय होतं की त्याच्यातला जो स्टार्चपणा असतो तो निघून जातो। त्यातली शुगर जी असते बटाट्यामध्ये ती कमी होते आणि ज्या वेळेला आपण ते कढईमध्ये तेलामध्ये जेव्हा ते फ्राय करायला घेतो तर ते एकदम सुंदर असे कुरकुरीत फिंगर चिप्स रेडी होतात। इकडे मी बटाट्यांच्या स्लाइस वाफायला म्हणजे उकळायला टाकले। तोपर्यंत मी इकडे आपण जी मिरची दाखवली होती त्याचे मी असे पातळ पातळ काप करून घेतलेत। बटाटे बॉईल होईपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवते, म्हणजे तोपर्यंत ते गरम होईल छान पैकी। छानपैकी असे पाण्यामध्ये बॉईल झाले बटाटे आणि इकडे मी खाली बाउल घेतलाय, त्याच्यावर ही चाळणी ठेवली आणि त्यामध्ये मी हे बटाटे टाकणार आहेत। पण छानपैकी असं थंड होऊ देऊ। चमचा घेतलाय, आता ह्या चमच्याने आपल्याला ह्या बाउल मध्ये बटाटे पूर्ण थंड होऊ द्यायचे। हे स्लाइस पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मैदा टाकायचा आहे आणि हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, आपलं जे मक्याचं पीठ असतं ना ते आपल्याला यामध्ये 1 चमचा टाकायचंय। आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। एक चमचा मीठ टाकणार आहोत, हे बघू शकता, आणि अर्धा चमचा हळद। हळद का बरं टाकायची, याला आहे ना छानपैकी असा कलर सुद्धा येतो आणि चवीलाही खूप छान लागतात फिंगर चिप्स। आणि 1 चमचा आपण लाल मिरची पावडर टाकू। हळद, लाल मिरची पावडर, मीठ हे सगळं टाकलं आपण। कॉर्नफ्लॉवर, मैदा हे सगळं काही असं ह्या बटाट्यांना हे लागलं पाहिजे फिंगर चिप्सला। ह्या पद्धतीने आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता इकडे तेल गरम झालंय, मी तसं एक टाकून बघते। आणि हे बघा, अगोदर मी एकदम छान असं कडकडीत तेल तापवून घेतलं आणि नंतर गॅसची फ्लेम मी एकदम पूर्ण कमी करून घेतली, ज्यामुळे ते एकदम सुंदर असे आतून खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील।
ह्याच पद्धतीनं तुम्ही फिंगर चिप्स बनवायचे. जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल ठेवली आणि कमी केलीच नाही तर ते अजिबात चांगले होणार नाही, कारण ते आतून कसं एकदम असे नरम होऊन जातात, कुरकुरीत होणार नाही आणि त्याचा कलर सुद्धा असा एकदम असा चॉकलेटी कलर आल्यासारखा होतो, एकदम असा करपल्यासारखा पद्धतीने. आता हे तळून घेते, थोडे थोडे टाकायचे. कमी फ्लेमवरच त्याला छानपैकी होऊ द्यायचं, अजिबात त्याला झारा लावायचा नाही सुरुवातीला, एकदम त्याला छान खरपूस होऊ द्यायचे. आणि हे बघा आपले हे काय फ्रेंच फ्राईज रेसिपी बघा किती सुंदर झाली आणि इतकी सुंदर कुरकुरीत झाली की बघू शकता तुम्ही. आणि आता मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवते. हे बघा, याच्यावर असं मस्तपैकी असं मीठ टाकायचं आणि छानपैकी असं सॉस मध्ये हे बघा, हे असं तुम्ही खाऊ शकता.